ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। खान्देश शिक्षण मंडळाची झालेली निवडणूक ही बेकायदा असल्याचा आरोप दिलीप जैन यांनी केला आहे। कल्याण पाटील पाठोपाठ तेही निवडणुकीला आव्हान देणार आहेत। दिलीप जैन यांनी सचोटीशी बोलताना केलेले आरोप पहा। खान्देश शिक्षण मंडळाची 25 ते 28 ही जी निवडणूक लागली ही बेकायदेशीररित्या लावलेली आहे। कारण चेंज रिपोर्ट 18-21 व 21 ते 25 हे दोघं चेंज रिपोर्ट रिजेक्ट झालेले असताना यांना कोणतेही अधिकार नव्हता। तरी अधिकार नसताना 4/4/24 रोजी धर्मदाय आयुक्त यांनी 251/22 हा जो चेंज रिपोर्ट आहे तो रद्द केला होता। तर रद्द केला असताना त्याच्यासोबत त्यांनी एक सुमोटो ऑर्डर 6/24 ही दाखल दिलेली होती। त्यात त्यांनी म्हटलं होतं की धर्मदाय आयुक्त यांच्या निरीक्षकाच्या अंडर 3 महिन्याच्या निवडणूक घ्यावी, तोपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय आर्थिक व्यवहार करू नये अशी ती ऑर्डर होती। तर 6/24 या ऑर्डर विरुद्ध ही बॉडी मागील बेकायदेशीर बॉडी हायकोर्टात जाऊन त्यांनी त्या सुमोटो ऑर्डरला स्टे घेतला होता। तो आज तागायत अजून स्टे वॅकंट झालेला नाही। तसेच 251/22 ही जी केस आहे ही नाशिक इथं सुद्धा अपील केला असता ती सुद्धा पेंडिंग आहे। हे सर्व असताना त्यांना अधिकार नसताना त्यांनी ही निवडणूक लावण्याचे पत्र अध्यक्षांना दिले। त्यामुळे अध्यक्षांनी ती निवडणूक लावली, पण ती पूर्णतः बेकायदेशीर आहे। तसेच ती बेकायदेशीर असताना या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा गैरवापर झाला। 10च्या कोरा नोटा देऊन त्याच्यावर त्यांचे लेबल लावून निवडून आल्यानंतर अजून पैशांचे आमिष दाखवले। त्या आमिषाला पब्लिक बळी पडली। तसेच मतदान केंद्रावर जिथं मतदानासाठी लोक मतदानाला उभे होते त्या ठिकाणी सुद्धा सर्व उमेदवारांनी जवळजवळ पैशांचे वाटप केले आहे, त्याची पूर्ण शूटिंग ही माझ्याजवळ आहे। त्यामुळे खान्देश शिक्षण मंडळाच्या इलेक्शन रूल 19 नुसार ही निवडणूक पूर्णतः ही पैशांच्या जोराने बेकायदेशीर झाली असल्यामुळे तिला आव्हान देण्याचे काम काही अंशी अनिल शिंदे व कल्याण पाटील केलेलं आहे। मी बाकीचे सर्व पुरावे गोळा करून लवकरच ही निवडणूक रद्दबातल करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे। कारण आणि त्या ज्या कोरा नोटा दिल्या त्या त्याचे काल त्याचे पैशांचे वाटप त्या कोरा नोटा घेऊन त्यांना पैसे देण्याचे कामसुद्धा त्याचीसुद्धा चित्रफित ती सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे। या सगळ्या गोष्टींचे पुरावे घेऊन मी लवकरच उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आणि ही निवडणूक रद्द करून मागेल आणि 100% ती निवडणूक रद्द होईल याचा मला ठाम विश्वास आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।